सांगतो थांबतो मी. एका भक्ताच्या घरी एकदा एक साधू गेले होते एका भक्ताच्या घरी. त्याला विचारलं, महाशय आपलं वय किती? तो म्हणाला 10 वर्ष. 10 वर्ष? हो म्हणाला 10 वर्ष. त्यांच्या पत्नीने विचारलं, तुमचं वय किती? ती म्हणाली, माझे 15 वर्ष झाले. पत्नी 15 वर्षाची. मुलाला विचारलं, तुझं वय किती? तो म्हणाला 18 वर्ष. असं कसं काय? बाप 10 वर्षाचा, मुलगा 18 वर्षाचा आणि आई 15 वर्षाची, असं कसं झालं? म्हणजे तुम्ही आम्हाला वेळात काढता का? तुमचं वय तर जादा दिसतं. ते म्हणजे नाही, 10च वर्ष. कसं काय? बाकीची वर्ष वायाच गेली. मला ज्या दिवसापासून भक्ती कळाली त्याला झाले 10 वर्ष. त्यामुळे माझं वय किती आणि माझी गुरु माझी पत्नी आहे. ती भक्तीत आली, तिला झाले 15 वर्ष. मुलगा तुमचा 18 वर्षाचा कसं काय? तो मोठा कसं काय? नाही म्हणले, त्याच्यामुळेच आम्हाला कळलं. तो साधू सांगत कधी कधी होतं ना, मुलं जातात आली भजन पूजन करतात, आई बापांना सांगतात. इस्कॉन मध्ये तुम्ही बऱ्याच वेळा पाहतो. म्हणजे तो कॉलेजला गेला आणि त्याला आता 17-18 वर्ष झाले. त्याने बऱ्याच वेळा सांगितलं आम्हाला जप करा जप करा, पण आम्ही काही करतच नव्हतो. नंतर आई करायला लागली, ती करायला लागली, म्हणून मी करायला लागलो. म्हणून माझं वय 10 वर्ष, माझ्या पत्नीचं वय 15 वर्ष, मुलाचं वय 18 वर्ष. कळलं? म्हणजे मला सांगायचं काय, याच्यातून कधीही सुरू करू शकतो आपण. कोणत्याही क्षणी जेव्हा समजलं ज्ञात्वा. ती म्हणाली मला 10 वर्षापूर्वी कळालं बाबा, त्याच्या अगोदर मला समजतच नव्हतं. हे सांगायचे बरं का, पण मी विचारच करत नव्हतो. मला आता समजलं. आपल्याला ज्या दिवशी समजलं त्या दिवशी भगवंत आपल्याला स्वीकारतात. ज्या दिवशी आपल्याला समजलं, साधू संघाने एकदा समजलं की भगवंत म्हणतात त्याला साधू मानलंच पाहिजे.